Hi guys, welcome back to channel. Round of applause for my second chit chat video. Second नाही, आता पण खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ झालेत. मी एकदा चेक करते माझा माईक चालत आहे की नाही बरोबर. Hi guys, welcome back to my channel. Welcome to another video. Yay! This is my second, third and fourth episode of short or long videos. काही दिवस झाले तुम्ही मला सतत पाहत आहात माझ्या लॉंग व्हिडिओज मध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्ही कोणी सांगितलं नाही तर प्लीज माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर मला सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मी सहज आज काहीच दाखवणार नाहीये ना. आज हॉल व्हिडिओ आहे ना, काही कुकिंग शो ना, काहीच नाही. मी सहज बसले. जसं जसं मी हळूहळू व्हिडिओ काढते ना माझा कॉन्फिडन्स वाढत जाते. हळूहळू या माईकवर बोलायचं आणि या व्हिडिओकडे बघून थोडंसं चिटचॅट करायचं. माझा जो कॉन्फिडन्स आहे ना तो हळूहळू वाढते आणि सो मी याचाच फायदा घेत हळूहळू तुमच्यापर्यंत येण्याचा, तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्ही लवकर कनेक्ट होसालच. इट्स ओके. मला नाही माहिती मी एवढी एनर्जेटिकली हेवीली का बोलते. मे बी कारण मी तर एकटेच आहे ना या रूम मध्ये, तरी मी एवढ्या जोरात का बोलते. आय डोंट नो. इथे माईक आहे ना, येईल तुम्हाला ऐकू. ओके ठीक आहे. मी थोडा आता हळू बोलायचा प्रयत्न करते. ओके. माझं साऊंड सिस्टमच एवढा आणि मे मी थोडी नर्वसपणे आज पण माझ्या हाताला घाम येत आहे. हे आहे ब्लूटूथ. मी केव्हा पण व्हिडिओ ऑन करू शकते, केव्हा पण ऑफ करू शकते. लगेच सी ऑफ झाला. ओके. सो आज मला फक्त चिटचॅट करायची थोडीशी. माझे थोडे विचार मला समोर मांडायचे. मी जास्त बोर नाही करणार. प्लीज तुम्हाला बोर होत असेल तर तुम्ही यू कॅन क्लिक टू अनदर नेक्स्ट व्हिडिओ, पण मी तुम्हाला बोर नाही होऊ देणार याची काळजी माझी. ओके. आज रविवार आहे. सकाळपासून ना माझं खूप डोकं दुखत होतं. मे बी उद्या सोमवार आहे म्हणून नसता. कारण आय नो जे वर्किंग लोक असतील त्यांना माहित असेल शनिवारची रात्र, सॅटर्डेची नाईट किती अमेझिंग असती. जेव्हा तुम्हाला रविवारी उठायचं नसते आणि शनिवारी तुम्ही आरामात मस्त तुमचं सॅटर्डे इव्हनिंग एखादा शो पाहून, एखादा टीव्ही बघून तुम्ही स्पेंड करू शकता. पण जेव्हा रविवार येतो ना तेव्हा हळूहळू कळायला लागते हा रविवार पण असा निघून जाणार आणि लगेच सोमवार येणार. मग सोमवारी कामाला जावं लागतं. ऑफकोर्स सगळ्यांना जावंच लागतं. मग थोडं थोडं डोकं दुखायला लागतं. आज सकाळपासून मी नुसती बसलीये, फक्त बसलीये. मी काहीच केलं नाही. जस्ट थोडंसं खाल्लं पिल्लं असं, बस. मी काहीच केलं नाही आज. बिलकुल माझा एकदम ना चीट डे होता. मी आज बिलकुल काहीच नाही केलं. मला वाटलं मी खूपच लेझी झाली म्हणून मी आज थोडीशी तयार झाले. आता संध्याकाळ झाली, बाहेर अंधार पडलाय. थंडीमुळे लवकर अंधार पडताय ना, सो मी म्हटलं थोडंसं उठाव, थोडंसं आपला लेझीनेस कमी करावं. त्यासाठी मी उठले, तयार झाले आणि कॅमेरा पकडला आणि तुमच्याशी बोलायला. तुम्ही जे हे व्हिडिओज पाहत आहेत ना, तुम्ही सलग एकसारखं असं बसून पटापट 2-4 मिनिटाचा व्हिडिओ शूट केला आणि बोलवते असं नसते. सो मी थोडे ब्रेक घेत व्हिडिओ बनवत असते आणि त्याला मर्ज करून एकत्र 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ बनवत असते. सो दिस इज द क्लॅरिटी. कारण मी एवढं फटाफट पण नाही बोलू शकत. थोडा विचार करते, सोचते की मी काय बोलू, कारण एवढी मोठी पब्लिक मला पाहते. तसं मला थोडं सोच समजून तर बोलावं लागेल ना. ऑफकोर्स एवढी कॅल्क्युलेटेड तर नाहीये मी. मला माझा सोफा कसा वाटतोय, मी नेहमी याला कव्हर करून ठेवते ना. सो माझ्या एका मला एक माझा फ्रेंड बोलतो, तू नेहमी कव्हर करून का ठेवते, एवढं सुंदर सोफा आहे तू त्याला बिछाने हातरून ठेवते. म्हटलं ओ माय गॉड, तुला कसं सांगू मी आता. हे जर कव्हर करून नाही ठेवलं आणि छोटी छोटी धूळ लागते आणि ती छोटी छोटी धूळ साफ करायला ना पुरे 2 तास लागतात. नो द स्ट्रगल इज रिअल. सो मी बिछाने अंतरून ठेवल, कारण की धूळ लागली ना मग त्याला साफ करायला खूपच वेळ लागतो. या सोफ्याबद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी यावर एक नक्की मोठा दुसरा व्हिडिओ बनवेल आणि याची सगळी एक स्टोरी आहे याच्यामध्ये, ती तुम्हाला नक्की सांगेल. ओके. तुम्ही हा खूपसूरत चेहरा पाहिला. मी मस्त तयार झाली ना, किती क्यूट तयार झाली ना मी. आजचा मला मेकअप मला खरंच खूप आवडला आणि ब्ल्यू टी शर्ट त्यावर अजून मॅच होते. सो मी तयार होऊन कुठे जाते, तर अँसर इज मी कुठेच जात नाहीये. मी आजच तयार झालीये. मला तयार होऊन एक कॉन्फिडन्स भेटतं, एक बोलायचं यु नो. जेव्हा आपण छान दिसतो, छान कपडे घालतो, छान परफ्यूम लावून मस्त असं रेडी होतो ना, तेव्हा एक मधातूनच एक कॉन्फिडन्स येत असतं. इट फील्स व्हेरी क्यूट, कम्फर्टेबल अँड वॉर्म. मला नाही माहित तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत, नाही आवडते, कोणी बघते की नाही बघते. आय रिअली डोंट केअर. बस हा जो प्लॅटफॉर्म आहे तो माझ्यासाठी, माझ्यासारख्या लोकांसाठी जे बाहेर शाय असतात, ज्यांच्यात सोशल स्किल झिरो असतात, जे बाहेर
मोकळेपणाने नाही फ्री होत, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म ग्रेट आहे. बेस्ट बेस्ट. बस या कॅमेऱ्याला बघून बोलत राहायचं आणि आपले विचार मांडत राहायचे. इथं ना कोणी रोखणार आहे ना टोकणार आहे. मी माझे मत हवे तसे मांडू शकते. कोणी ऍग्री करा, डिसऍग्री करा, आय डोंट केअर. मी आता 10 मिनिटासाठी कॅमेरा ऑफ केलता आणि मी विचार करत बसले होते की मी काय बोलू. म्हणजे मी एवढी ओव्हरथिंक करते ना, की ओव्हरथिंकच्या वरचं पण ओव्हरथिंक मी करते. आता तुम्हाला वाटत असेल की आपण सगळे करतो, हे कोणी करत असेल नसेल, प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. बट सकाळपासून मी ओव्हरथिंक करते. बेडवर पडू पडू नेहमी ओव्हरथिंक करते. कशाबद्दल विचार करते ते मला कळत नाही. 100,000 कन्फ्यूज विचार, कन्फ्युजन, लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ. आणि ओव्हरथिंकच्या वरचं ओव्हरथिंक मी करते. सकाळपासून मी ओव्हरथिंक करते. ओके, विचार करून का फायदा नाही. आय थिंक माणसाने कर्म केले पाहिजे, काम केले पाहिजे. विचार करून काहीच फायदा होत नाही, ओव्हरथिंक करून काहीच होत नाही. पण हा ओव्हरथिंकिंगचा कोणी अवॉर्ड भेटत असेल ना, तो अवॉर्ड मलाच जाईल. याची पुरी गॅरंटी मला आहे, कारण मी खूप ओव्हरथिंक करते. येस, सो ओव्हरथिंकिंग इज नॉट गुड. तुम्ही पण कोणी करत असाल तर प्लीज नका करू. यांनी फक्त वेळ वाया आणि एनर्जी, टाइम वेस्ट होतो, एनर्जी वेस्ट होते, काही साध्य नाही होत, काही मिश्रित होत नाही. सो इथे रूम मध्ये खूप लाईट दिसतंय ना, माझ्या चेहऱ्यावर पण खूप एक्सपोजर दिसतंय ना, बिकॉज इट्स नाईट टाइम आणि 2 लाईट आहेत, त्यामुळे मे बी दिसत असेल. मी नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये थोडंसं लो डाऊन आणि नॅचरल करायचा प्रयत्न जरूर करेल. सो इट्स 21 डिसेंबर आणि लवकरच क्रिसमस येत आहे, न्यू इयर येत आहे. वाव, माय फेवरेट सीझन्स, माय फेवरेट फेस्टिवल्स. सो तुमचा काय प्लॅन आहे न्यू इयरला, क्रिसमसला? काय करतायत तुम्ही? तुमचा वीकेंड कसा घालवताय मला नक्की सांगा. विश यू मेरी क्रिसमस गाईज, विश यू मेरी क्रिसमस. लाईट्स, क्रिसमस ट्री, सॅन्टा अँड ऑल. इथे मुंबईला तर सगळे मॉल मस्त सजलेले असतात, सगळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लाइटिंग अँड ऑल. इट लुक्स गुड, फील्स गुड. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवेत मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला कधी कधी कळत नाही मी काय बोलू, कशाबद्दल बोलू, काय शेअर करू तुमच्याशी. प्लीज लेट मी नो, टेल अस मोर. खूप गप्पा झाल्या का? नाही ना? तो आज संडे आहे, इट्स 7 PM नाव. मला खूप सारे काम आहेत. मला आधी घर मेसी झाले ते आवरायचे, उद्याची तयारी करायची आहे. खाली जाऊन दूध आणायचे, बिस्किट आणायचे, चायसाठी ऑफकोर्स. ब्रेकफास्ट तर मी करत नाही. हा, ब्रेकफास्ट लक्षात आलं. येस येस येस, माहिती आहे तुम्हाला, मला ब्रेकफास्ट करायला टाइम नाही भेटत. का? कारण मी टिफिन बनवते, मग ब्रेकफास्ट बनवायला मला टाइम नाही भेटत. मी फक्त चाय बिस्किट खाऊन ऑफिसला जाते. सी, किती ग्रेट यार. मी ब्रेकफास्ट स्किप करते, कोणी ब्रेकफास्ट स्किप नाही करायला पाहिजे. तर तुम्ही पण नका करू, इट्स नॉट अ गुड थिंग. काहीतरी 9-10 वाजेपर्यंत काहीतरी पौष्टिक खाऊन जायला पाहिजे. 9-10 वाजेपर्यंत काहीतरी पौष्टिक तुमच्या पोटात गेलं पाहिजे. नंतर तुम्ही हळूहळू थोडं थोडं खाल्लं तरी चालेल. प्लीज डोंट स्किप युअर ब्रेकफास्ट मील. हां, सो मी काय सांगू लागले, मला खूप काम आहेत. माझ्याकडे 2 ते 3 तासच राहिलेत फक्त. आय वॉन्ट टू, मला खाली जायचंय, रॅशन आणायचंय, थोडी ग्रोसरी आणायचंय. असं मी विचार करते की ऑनलाईन मागू, पण नको, रोज रोज ऑनलाईन मागवणं पण चांगलं नसते. थोड्याशा फ्रेश भाज्या पण खालून आणायला पाहिजे, थोडंसं वॉक पण झाला पाहिजे. हा, वॉक पण लक्षात आलं, जे की मी बिलकुल करत नाही. मी खूप ठरवलंय की सुट्टीच्या दिवशी वॉकला जाऊ, पण काय करू, मला जागच येत नाही. जाग आली तरी जावंसं वाटत नाही, कंटाळा येतो. तेच वापस लेझी गर्ल, लेझी गर्ल टायटल. लेझी गर्ल टायटल पण मलाच भेटेल, ओव्हर थिंकिंगचं टायटल पण मलाच भेटेल. अजून किती सारे टायटल येणार आहेत, आय डोंट नो. ओके, सो राहिली गोष्ट वॉकिंगची, तो ओके, कधी ना कधी मी जाईलच आणि मी तुम्हाला दाखवेल की मी रोज जात आहे 5 वाजता उठून वॉकिंगला. हिवाळ्याच्या दिवसात जाणं तुम्ही विचार पण नाही करू शकत. आय नो, जायला पाहिजे, इट्स अ गुड थिंग. बट लेट्स ट्राय, कधीतरी जाईलच मी. तेव्हा मी तुम्हाला पण घेऊन जाईल सोबत. सो खूप बोलले का मी? तुम्हाला माझा मेकअप आवडला का? मी मेकअप ट्युटोरियल पण देऊ शकते बरं. तसे मी काही प्रो नाही आहे, इकडून तिकडून बघून, व्हिडिओवरून बघून शिकली आहे. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, कमेंट तर कोणी करत नाही आहे, ठीक आहे, ओके.
माझी लँग्वेज तुम्हाला कळते ना का खूप फास्ट होती? स्लो स्लो बोलते मी. ओके. मी ट्राय क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर.